साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। धनदांडग्या कार्यकर्त्यांना पोषणाकरिता महाविकास आघाडीतील सरकारने राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकरिता 3 सदस्यीय प्रभाग रचनेची घोषणा केली आहे। येणाऱ्या पालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या ताकदीवर पालिकेच्या राजकारणात आपले अस्तित्व निर्माण करेल, असा विश्वास मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर यांनी व्यक्त केला। राजसाहेबांनी परवाच नाशिकमध्ये सांगितल्याप्रमाणे जनतेला गृहीत धरलं जात आहे असं माझंसुद्धा मत आहे। का तर ना, पहिला सांगितले गेले की वॉर्ड वाईज सगळे निवडणुका होणार आणि मग ह्यांना कुठंतरी सत्तेला प्रॉब्लेम होतं आहे, म्हणून यांनी सर्व महाआघाडी सरकारने की 3चा प्रभाग करा, 2चा प्रभाग करा, हे जे सर्व चालू आहे, तर ह्यांना कुठंतरी भीती आहे की जनता आम्हाला ह्या कोविडच्या काळामध्ये जे काही आपल्या हातनं घडलेलं काम आहे त्याला माफ करणार नाही, म्हणून ह्या गोष्टीचं राजकारण करून पैशाच्या जोरावर बाकीच्या जोरावर निवडून येण्याचा प्रयत्न करायला आहेत। पण तरीसुद्धा मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता जनता हुशार झालेली आहे। ह्या कोविडच्या काळामध्ये जनतेला फार काही गोष्टी कळून आलेल्या आहेत की कशा पद्धतीनं काय करायला पाहिजे, तर जनता यांना माफ करणार नाही आणि खऱ्या पक्षाला, खऱ्या काम करणाऱ्याला नक्की योगदान मिळेल असं मला वाटतं आहे। त्यामुळं आता आम्ही प्रभाग असू दे किंवा वार्ड असू दे कशालाच घाबरणार नाही आहे आणि जास्तीत जास्त ताकदीने ह्या वेळेला मनसेचं इंजिन हे महानगरपालिकेत धडकल्याशिवाय राहणार नाही, अशी मी तुम्हाला ग्वाही देतो।